पाठ 6. भीमाचे गर्वहरण. महाभारतातील 100 कौरव आणि 5 पांडव हे आपल्याला सर्वांना माहिती आहेत. त्यातले 5 पांडव म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. प्रत्येक पांडव हा आपल्या अंगातील वेगवेगळ्या गुणांमुळे प्रसिद्ध होते. त्यातील भीम हा सर्वात जास्त शक्तिमान होता. भीम त्याच्या शक्तीसाठी प्रसिद्ध होता. एकदा पांडवांनी यज्ञ करण्याचे ठरविले. त्या यज्ञ समारंभात सगळे राजे, महाराजे आणि मान्यवर, ऋषीमुनी यांना आमंत्रित करण्याचे ठरविले. यासाठी आपल्या राजधानीमधून दूत न पाठवता प्रत्येक पांडव स्वतः जाऊन राजे, महाराजे आणि मान्यवर ऋषीमुनी यांना आमंत्रण देणार होते. प्रत्येक पांडवाला आपापली कामे ठरवून देण्यात आली व ते त्यांनी कृतीतही आणले. प्रत्येक जण आमंत्रण देण्यासाठी राजधानीतून निघाले. सर्व पांडव रथात बसून निघाले, पण भीम मात्र जंगलाच्या मार्गाने पायी चालत निघाला. जंगलाच्या पायवाटेवरून तो ऐटीने चालू लागला. चालता चालता भीमाला एक खूप म्हातारे माकड रस्त्यात बसलेले दिसले व त्याची शेपटी रस्त्यात आडवी पडलेली दिसली. भीमाला शेपटी ओलांडणे शक्य नव्हते. भीम विचारात पडला. जरासंध, बकासूर यांना मारणारा मी आपल्याला काहीच अशक्य नाही या गर्वात भीम होता. आपण एवढ्या मोठ्या राक्षसाला मारले या विचाराने तो उद्धटपणे त्या वृद्ध माकडाला म्हणाला, आई वानरा, तुझी शेपटी रस्त्यामधून बाजूला कर. ती माझ्या वाटेत आली आहे. त्यावर ते माकड म्हणाले, कोण आहेस तू? मला का त्रास देत आहेस? हे ऐकून भीमाला राग आला. भीम रागाने म्हणाला, तूच मला त्रास देतो आहेस. आधी ही शेपटी बाजूला कर. माकड खूप वयस्कर झालेले होते. माकडाने भीमाला शेपटी उचलून बाजूला ठेवण्याचे सुचविले. हे ऐकून भीमाला अपमानास्पद वाटले व इतके तुच्छ काम सांगितले म्हणून रागही आला. त्याने रागारागाने एका हाताने शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला, पण शेपटी कणभरही हलली नाही. दोन्ही हाताने शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला, पण तोही फसला. काही केल्या शेपटी हलत नव्हती. भीमाने पूर्ण शक्ती लावूनही फायदा झाला नाही. तेव्हा भीमाच्या लक्षात आले की हे वानर काही साधारण नाही, हे एक दैवी शक्ती असणारे कोणीतरी आहे. भीमाने हात जोडून नमस्कार केला व प्रार्थना केली. तेव्हा हे वानर नसून भगवान वीर हनुमानच होते. त्यांनी भीमाला आपल्या खऱ्या रूपात दर्शन देऊन म्हणाले, जेव्हा आपल्याला आपल्या गुणांचा गर्व होतो तेव्हा आपला अहंकार वाढत जातो व तोच अहंकार आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो. तेव्हा तू जरी महापराक्रमी, महाबलाढ्य, महाशक्तिशाली असला तरी तू नम्र असायला हवे. तेव्हाच तुझ्या गुणांचे कौतुक सर्वत्र होईल व तुझ्या गुणांना मान, सन्मान मिळेल. तेव्हा तू तुझ्या शक्तीचा गर्व करू नको. तेव्हा भीमाला स्वतःची चूक लक्षात आली व भीमाने भगवान वीर हनुमानाची माफी मागितली व ही शिकवण मी कायम लक्षात ठेवेन असे सांगितले.